27 फेब्रुवारी 2026 रोजी इयत्ता 10वीचा इंग्लिश या विषयाचा पेपर जर तुम्ही असा लिहिला तर तुम्हाला नक्कीच 80 पैकी 75च्या वर मार्क्स हे नक्कीच तुम्ही मिळवाल. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर तुमचा एकूण इंग्लिश या विषयाचा पेपर 80 मार्क्सचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सेक्शन 1 जो असणार आहे तो 10 मार्क्ससाठी असणार आहे. तर तुम्हाला सर्वप्रथम जो मेन प्रश्न आहे तो इथे चौकटीत लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 1 असणार आहे, तो एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामध्ये पहा, पहिला जो ए असणार आहे तो डू ॲज डायरेक्टेड असणार आहे. पहिला 2 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग द करेक्ट लेटर्स. तर तुम्हाला तो जो शब्द देणार आहे त्यामध्ये करेक्ट लेटर्स लिहून तो शब्द पूर्ण करायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 शब्द देतील आणि तिथे योग्य असे लेटर लिहून तो शब्द अर्थपूर्ण असा शब्द तयार करायचा आहे, ज्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स हे असणार आहेत. त्यानंतर पहा, दुसरा जो असणार आहे त्यामध्ये तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये काय करायचे आहे तर वर्ड्स हे अरेंज करायचे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे आणि असे तुम्हाला 2 सोडवायचे असल्यामुळे तिथे किती 2 मार्क्स हे असणार आहेत. त्यानंतर तिसरा पहा, तुम्हाला पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. तर तुम्हाला योग्य विरामचिन्हांचा वापर करून पुन्हा ते वाक्य लिहायचं आहे, ज्यासाठी तुम्हाला 2 सेंटेन्स देणार आहेत आणि प्रत्येकी 1 गुण असल्यामुळे तिथे देखील 2 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे. त्यानंतर पहा, चौथा जो असणार आहे तो असणार आहे तुम्हाला की एक वर्ड्स देतील, त्यामधून तुम्हाला मिनिंगफुल असे मिनिमम 3 वर्ड्स तयार करायचे आहेत आणि त्यासाठी देखील 2 मार्क्स हे असणार आहेत. त्यानंतर पहा, पाचवा जो असणार आहे तो कंप्लीट द वेबचा असणार आहे, जो 2 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला इनकम्प्लीट एक वेब देतील आणि तुम्हाला तिथे ॲडजेक्टिव्स लिहून व्यवस्थित अगदी ते अर्थपूर्ण असं वेब ते डायग्राम तयार करायचे आहे. तर इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे पहा, फॅमिली. तर फॅमिली कसं असू शकते, जॉईंट असू शकते, हॅपी, त्यानंतर केअरिंग, फेमस. तर ॲटलिस्ट 4 असे तुम्हाला तिथं वर्ड्स लिहायचे आहेत आणि ज्याला 2 मार्क्स हे असणार आहेत. ही जी तुम्हाला कंप्लीट द वेब ही डायग्राम आहे ती पेनेने किंवा पेन्सिलने काढली तरी चालेल, ज्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर 6वा जो असणार आहे तो पहा की तुम्हाला एक वर्ड चेन तयार करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला नाऊनचं वर्ड चेन तयार करा किंवा शेवटचं जे वर्ड्सचं जे शेवटचं अक्षर आहे त्यापासून तुम्हाला दुसरा एक नवीन शब्द तयार करायचा आहे, ज्यामध्ये नाऊन तयार करायला सांगतील. वर्ड चेन कशी नाऊनची असली पाहिजे, त्यानंतर ॲडजेक्टिव्हची किंवा ॲडव्हर्बची. तर इथे काहीही तुम्हाला देऊ शकतात. तर एकूण 6 कृती प्रश्न क्रमांक 1 ए मध्ये असणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही 4 कृती सोडवायच्या आहेत, जे एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहेत. तर जी तुम्हाला कृती सोपी जाते ती तुम्ही परीक्षेमध्ये सोडवू शकता. तर अशा तऱ्हेने सेक्शन 1चा जो ए प्रश्न लँग्वेज स्टडीवरती असणार आहे तो अतिशय सोपा असा असणार आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1B जो असणार आहे तो तुम्हाला 2 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यामध्ये पहिला जो असणार आहे तो एक फ्रेज असणार आहे, ज्याचा तुम्हाला सेंटेन्समध्ये वापर करून लिहायचं आहे, ज्यासाठी किती 1 मार्क्स हे असणार आहेत. किंवा ऑप्शनला दुसरा असणार आहे तो क्लॉजचा असणार आहे, त्यामुळे तुम्हाला क्लॉजमध्ये ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्सेस, एक अपूर्ण असं वाक्य देणार आहेत आणि ज्यामध्ये तुम्हाला तुमचं क्लॉज ॲड करून ते सेंटेन्सचं मिनिंगफुल तयार करून लिहायचं आहे, ज्यासाठी 1 मार्क्स असणार आहेत. तुम्ही फ्रेज सोडवू शकता किंवा ॲड क्लॉजचा प्रश्न सोडवू शकता. दोन्हीपैकी एक सोडवायचा आहे, ज्याला 1 मार्क्स हे असणार आहेत. तर इथे बघा दोन्हीही सोडून दाखवलेले आहेत. टू लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणे. तर ह्याचं सेंटेन्स कसं केलेलं आहे पहा, नर्सेस लुक आफ्टर द पेशंट्स इन द हॉस्पिटल. अगदी सोपं आहे. लुक आफ्टरचं काय केलेलं आहे तर फ्रेज जी आहे ती वाक्यात त्याचा उपयोग केलेला आहे. त्यानंतर दुसरं बघा, तुम्हाला अपूर्ण सेंटेन्स देतील, जसं की आय नो अ मॅन हू. तर तिथं तुम्हाला ॲड क्लॉज करायचा आहे, ज्यातून मिनिंगफुल सेंटेन्स व्हायला पाहिजे. तर आय नो अ मॅन हू इज अ फेमस डॉक्टर किंवा आय नो अ मॅन हू इज अ फेमस सिंगर, आय नो अ मॅन हू इज अ फेमस ॲक्ट्रेस. तर तुम्ही काहीही तिथं लिहू शकता तुमच्या म्हणण्यानुसार. इथे व्यवस्थित अगदी मिनिंगफुल ते सेंटेन्स व्हायला पाहिजे असं लिहायचं
आहे यासाठी 1 मार्क्सचा असणार आहे, त्यामुळे कोणतीही एक कृती यातली सोडवायची आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 1B मधला दुसरा जो असणार आहे तो देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला ॲड प्रिफिक्स ऑर अ सफिक्स टू मेक अ मीनिंगफुल सेंटेन्सेस टू मेक अ मीनिंगफुल वर्ड्स. तर यामध्ये पहा बुक हा शब्द आणि फॉल हा दिलेला आहे, तर बुकमध्ये बुक मेकर हे सफिक्स जोडलेला आहे आणि रेन फॉलमध्ये फॉलला प्रिफिक्स रेन जोडलेला आहे, त्यामुळे मीनिंगफुल सेंटेन्स इथे झालेला आहे. तर बुक मेकर आणि रेन फॉल हे सोडवू शकता, हे देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर तुम्ही ऑप्शन देखील तिथे असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही वर दिलेल्या कोणत्याही एका वर्ड्सचा वापर करून काय करायचं आहे तर एक मीनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं आहे. तर इथे केलेले आहे पहा, आय फॉल ऑन द ग्राउंड. तर इथे काय केलेलं आहे, फॉल हे जो वर्ड्स दिलेला आहे त्यामधील कोणत्याही एका वर्ड्सचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, मीनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं आहे. त्यामध्ये देखील 1 मार्क्स हे असणार आहे. तर अशा तऱ्हेने क्वेश्चन नंबर 1B जो होता तो एकूण 2 मार्क्ससाठी असणार आहे आणि तुमचा सेक्शन 1 जो असणार आहे तो 10 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही लँग्वेज स्टडीचा प्रश्न अगदी व्यवस्थित सोपा असणार आहे, त्यामुळे हा व्यवस्थितच सोडवायचा आहे. ज्या प्रश्नांचे उत्तराला तुम्ही शुअर आहात किंवा तुम्हाला खात्री आहे की तो प्रश्न मी व्यवस्थितच अगदी सोडवू शकतो, करेक्टच, तर इथे अजिबात मार्क्स हे घालवायचे नाही. 10 मार्क्ससाठी असल्यामुळे तुम्ही व्यवस्थितच सोडवायचा आहे सेक्शन 1. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 2 जो असणार आहे तो तुमचा सीन पॅसेजवरती असणार आहे. म्हणजेच तुम्हाला इंग्लिशच्या ज्या बुक्स जे आहे तुमची पाठ्यपुस्तकात त्यावरील जे तुम्हाला चॅप्टर्स किंवा जे धडे शिकवलेले आहेत त्यावरचेच तुम्हाला सीन पॅसेज कोणताही देण्यात येणार आहे आणि तो देखील किती असणार आहे तर 20 मार्क्ससाठी असणार आहे. तर चला तर पाहूयात, क्वेश्चन नंबर 2A जो असणार आहे तो एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यावर तुम्हाला कोणताही तुमच्या पाठ्यपुस्तकातील इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील एक सीन पॅसेज देतील आणि ज्यावरचे तुम्हाला 10 मार्क्सचे प्रश्न विचारणार आहेत. तर त्यामध्ये पहा A1 जो असणार आहे तो सिंपल फॅक्च्युअलचा असणार आहे, ज्यामध्ये पहा तुम्हाला काय प्रश्न विचारू शकतात तर फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स किंवा वेब चार्ट बेस्ड ऑन द पॅसेज, किंवा जो वेब चार्ट आहे तो कंप्लीट करा. पॅसेजमधीलच उत्तरे शोधून त्यामध्ये तो वेब जो चार्ट आहे तो कंप्लीट करायचा आहे. तर A1 जो असणार आहे तो एकूण 2 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये बघा फिल इन द ब्लँक्स इथं दिलेले आहेत की द बँकर्स नेम वॉज सेठ गोविंद राम आणि द बॉय वॉज लुकिंग फॉर अ वर्क जॉब. तर तुम्हाला इथे व्यवस्थित अगदी रिकाम्या जागा भरून व्यवस्थित तिथे 2 मार्क्सचे भेटून जातील, त्यामुळे तिथे योग्य उत्तर शोधून तुम्हाला पॅसेजमधलं लिहायचं आहे. त्यानंतर पहा A2 जो असणार आहे तो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, व्हाय आणि हाऊ टाईप्सचे क्वेश्चन्स विचारले जातात, ज्याचे उत्तर ते पॅसेजमध्येच असणार आहे आणि तुम्हाला ते उत्तर शोधून लिहायचं आहे. त्यामुळे काय करायचं आहे तर पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे. तो देखील 2 मार्क्सचा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल A2 जो असणार आहे तो देखील 2 मार्क्सचा असणार आहे, त्यामुळे त्याचे उत्तर देखील तुम्हाला 4 ते 5 ओळीत लिहायचं आहे. त्यानंतर A3 बघा असणार आहे तो व्होकॅब्युलरी बेस्डवरती असणार आहे, जो तुम्हाला सिनोनिम्स अँटोनिम्स जे पॅसेज येतील त्यामधील सिनोनिम्स अँटोनिम्स ओळखा, त्यानंतर मॅचिंग पेअर्स करा, हे देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्याचे उत्तर तुम्हाला पॅसेजमधील शोधून लिहायचे आहे. तर A4 जो असणार आहे तो बघा ग्रामरवरती बेस्ड असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला टेन्स, क्वेश्चन टॅग, चेंज द व्हॉइस आणि हा देखील 2 मार्क्सचा असणार आहे. तर इथं काय केलेलं आहे पहा, पॅसिव्ह व्हॉइस, ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सेंटेन्सचं रूपांतर करून लिहिलेलं आहे, जे 1 मार्क्ससाठी आहे. आणि क्वेश्चन टॅग ॲड करायला तुम्हाला क्वेश्चन टॅगमध्ये व्यवस्थित असा क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे, ज्याला देखील 1 मार्क्स हे असणार आहे. तर एकूण A4 जो असणार आहे तो 2 मार्क्ससाठी ग्रामर बेस्ड असणार आहे. त्यानंतर A5 जो असणार आहे तो बघा पर्सनल रिस्पॉन्सचा असणार आहे. तर पर्सनल रिस्पॉन्समध्ये ओपन एंडेड क्वेश्चन्स आस्किंग फॉर युअर ओपिनियन ऑन अ टॉपिक रिलेटेड टू द पॅसेज, म्हणजेच पॅसेजशी रिलेटेडच तुम्हाला एखादा टॉपिक देतील आणि त्यावर तुमचे काय मत आहे ते तुम्हाला ह्या पर्सनल रिस्पॉन्सच्या प्रश्नात लिहायचं आहे आणि तेही इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. त्यामुळे ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स अजिबात करायच्या नाहीत आणि अगदी साधं सिंपल तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स ॲटलिस्ट 5 to 6 लाईन्समध्ये लिहायचं आहे, ज्यासाठी किती 2 मार्क्सचे असणार आहे. तर अशा तऱ्हेने क्वेश्चन नंबर 2A जो होता तो एकूण
सीन पॅसेजवरती 10 मार्क्सचा होता, जो खूप सोपा असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2B जो असणार आहे तो देखील सीन पॅसेज. अगेन तुम्हाला पाठ्यपुस्तकातीलच एक सीन पॅसेज असणार आहे आणि त्यावरचेच तुम्हाला 10 मार्क्सचे प्रश्न विचारण्यात येतात. ज्यामध्ये B1 जो असणार आहे तो सिम्पल फॅक्च्युअल असणार आहे, ज्यामध्ये फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स, वेब चार्ट बेस्ड ऑन द पॅसेज, असे सोपे क्वेश्चन्स असणार आहेत. तुम्ही तिथे फक्त ट्रू ऑर फॉल्स उत्तरे लिहिला तरी चालेल किंवा सेंटेन्स परत लिहून ते ट्रू आहे का फॉल्स असं लिहिलं तरी चालेल. दोन्ही पण ॲक्सेप्टेड एक्झाममध्ये आहे. त्यानंतर पहा B2 जो असणार आहे तो असणार आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कंप्लीट द वेब चार्ट बेस्ड ऑन द पॅसेज, तर पॅसेजमध्ये तुम्हाला उत्तर शोधून तिथे व्यवस्थित अगदी तो वेब चार्ट जो आहे तो कंप्लीट करायचा आहे आणि तो तुम्ही पेनेनं देखील काढला तरी चालेल. त्यानंतर बघा B3 जो असणार आहे तो अगेन असणार आहे कशावरती असणार आहे तर व्होकॅब्लरी बेस्डवरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सिनोनॉम्स, अँटोनॉम्स किंवा मॅचिंग पेअर्स, डिस्क्रायबिंग वर्ड्स पॅसेजमधले शोधून तिथे व्यवस्थित लिहायचं आहे, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर B4 जो असणार आहे तो पहा ग्रामरवरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन टॅग, त्यानंतर नॉट ओन्ली बट ऑल्सो असे सोपे सेंटेन्सचा या वर्ड्सचा वापर करून तुम्हाला सेंटेन्स कंप्लीट करा किंवा ॲक्टिव्ह वॉईस ते पॅसिव्ह वॉईसमध्ये रूपांतर करा, असे सोपे प्रश्न जे 2 मार्क्ससाठी येणार आहेत. त्यानंतर तुम्हाला B5 जो असणार आहे तो अगेन पर्सनल रिस्पॉन्सचा असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला पॅसेजशी रिलेटेड एक टॉपिक देतील आणि त्याचे उत्तर तुम्हाला 5 ते 6 ओळीत लिहायचं आहे. तर अशा तऱ्हेने सेक्शन 2 जो होता तो एकूण 20 मार्क्सचा होता आणि जो दोन्ही पण पॅसेज जे येणार आहेत ते सीन पॅसेजवरतीच, म्हणजेच तुमच्या पाठ्यपुस्तकातील पॅसेजवरचेच पॅसेजवरचेच येणार आहे. त्यानंतर पहा सेक्शन 3 जो असणार आहे तो तुमचा असणार आहे तर काय असणार आहे तर पोएट्रीवरती असणार आहे, जे तुम्हाला पाठ्यपुस्तकातील कविता आहेत, इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकातील कविता आहेत त्यावरतीच असणार आहे. तो एकूण किती 10 मार्क्स असणार आहे. अतिशय सोपा असणार आहे. तर चला तर पाहूयात. क्वेश्चन नंबर 3A जो असणार आहे तो तुम्हाला काय असणार आहे तर एखादी पोयम देतील आणि त्या रिलेटेड तुम्हाला 5 मार्क्सचे प्रश्न विचारणार आहेत. त्यामध्ये पहा A1 जो असणार आहे तो सिम्पल फॅक्च्युअल, ज्यामध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा फिल इन द ब्लँक्स असे सोपे प्रश्न ट्रू ऑर फॉल्स हे असणार आहेत. त्यानंतर A2 जो असणार आहे तो पहा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, ज्यामध्ये कारणे लिहा किंवा वेब डायग्राम पूर्ण करा. त्यानंतर काय असणार आहे तर वाय टाईप्सचे क्वेश्चन्स आहे यामध्ये A2 मध्ये असणार आहेत. त्यानंतर जी कविता तुम्हाला देणार आहे त्याच्याच रिगार्डिंग हा काय असणार आहे तर तुम्हाला हा प्रश्न असणार आहे वाय कारणे लिहा त्यामधील शोधून. जर ती कवितेचा अर्थ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर तुम्ही याचे उत्तर लिहू शकता. त्यानंतर A3 जो असणार आहे तो पोएटिक डिव्हाइस किंवा व्होकॅब्लरी बेस्डवरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर एखादं फिगर ऑफ स्पीचचं काय करायचं आहे तर त्या दिलेल्या कवितेतील ओळी शोधून लिहा. तर अतिशय हा सोपा असणार आहे, जो 1 मार्क्ससाठी असणार आहे. तर अशा तऱ्हेने क्वेश्चन नंबर 3A जो होता तो सीन पोयमवरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कविताही देणार आहेत आणि त्यावरचे 5 मार्क्सचे प्रश्न A1, A2, A3 विचारणार आहेत. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3B जो असणार आहे तो असणार आहे तो ॲप्रिसिएशनचा वरचा असणार आहे. कोणत्याही कवितेचे तुम्हाला कविता देतील आणि त्यावरचे ॲप्रिसिएशन करा, जे 5 मार्क्ससाठी असणार आहे. अगेन खूप सोपा प्रश्न आहे. त्यामध्ये बघा टायटल, त्या कवितेचं टायटल काय त्यांनी देणार नाही, तर नुसतं तुम्हाला कविता देणार आहेत आणि त्यावरचं तुम्हाला टायटल काय असणार आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर पोएट, ह्याला देखील तुम्हाला पोएट लक्षात ठेवायला पाहिजे, प्रत्येक कवितेचे पोएट कोण आहेत. त्यानंतर राईम स्कीम, बघा राईम स्कीम त्याची माहीत असली पाहिजे. राईम स्कीम नसेल तर इट इज इन फ्री वर्ड्स तुम्ही लिहू शकता. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच, व्यवस्थित फिगर ऑफ स्पीच काय वापरलेला आहे पोयममध्ये ती लिहायचं आहे. आणि सेंट्रल आयडिया काय असणार आहे ती पोयमची लिहायची आहे. तर सेंट्रल आयडिया अगदी तुम्ही 4 ते 5 ओळीत लिहू शकता, ज्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स असणार आहेत. फिगर ऑफ स्पीचला किती तुम्हाला 1 मार्क्स असणार आहे. त्यानंतर राईम स्कीमला 1 मार्क्स असणार आहे. तर किती झाले तर तुमचे 4 मार्क्स इथे झाले आणि टायटल आणि पोएटला अर्धा मार्क असणार आहे. त्यामुळे ॲप्रिसिएशन व्यवस्थित 5 मार्कचे असल्यामुळे करून जायचे आहे. तर सेक्शन 3 आपण पाहिला, जो पोएट्रीवरचा होता, जो एकूण 10 मार्क्सचा होता. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 4 जो असणार आहे तो तुम्हाला असणार आहे तो अनसीन पॅसेजवरती असणार आहे. आणि अनसीन पॅसेज हा तुमचा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील कोणताही पॅसेज देतील आणि ज्यावर तुम्हाला किती 15 मार्क्सचा हा सेक्शन असणार आहे. त्यामुळे हा सेक्शन कोणी स्किप करू नका. तर
क्वेश्चन नंबर 4 जो असणार आहे तो मेन चौकटीत लिहून तुम्हाला क्वेश्चन नंबर ए जो असणार आहे तो असणार आहे तो अनसीन पॅसेजवरचे क्वेश्चन्स असणार आहेत. अगेन A1 जो असणार आहे तो 2 मार्क्ससाठी सिंपल फॅक्च्युअलवरचा, ज्यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स असे सोपे प्रश्न असणार आहेत. आणि क्वेश्चन नंबर 4A मधला A2 जो असणार आहे तो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवरती असणार आहे, ज्यामध्ये हाऊ व्हायचे क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्हाला लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 4A3 जो असणार आहे तो 2 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं तर व्होकॅब्युलरी बेस्ड असणार आहे. सिनोनिम्स, अँटोनिम्स किंवा मॅचिंग पेअर्स, डिस्क्रायबिंग वर्ड्स असे सोपे प्रश्न जे तुम्हाला अनसीन पॅसेजवरचे शोधून लिहायचे आहेत. त्यामुळे अनसीन पॅसेज व्यवस्थित पहिल्यांदा वाचायचा आहे. त्यानंतर पहा A4 जो असणार आहे तो अगेन ग्रामरवरचा असणार आहे, ज्यामध्ये सोपं असणार आहे. टेन्सेसचं सिंपल पास्ट टेन्सचं सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये रूपांतर करा किंवा तुम्हाला क्वेश्चन टॅग ॲड करा, तर जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. आणि A5 अगेन जो असणार आहे तो पर्सनल रिस्पॉन्सवरचा असणार आहे, जो पॅसेजशीच रिलेटेड तुम्हाला टॉपिक देतील आणि त्यावरती तुमचे प्रश्न विचारतील. तर अगेन इथे तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर व्यवस्थित लिहायचं आहे. तर तुमचं फेवरेट बुक कोणतं आहे आणि तुमचं ते फेवरेट का आहे ते तुम्हाला अगदी 4 ते 5 ओळीत लिहायचं आहे. इथं मी शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे, परंतु 2 ओळीत अजिबात लिहायचं नाही. तर ते तुम्हाला 4 ते 5 ओळीत तुमचं फेवरेट बुक आहे त्याबद्दल लिहायचं आहे. तर पहा, क्वेश्चन नंबर 4A जो होता तो एकूण 10 मार्क्ससाठी होता आणि क्वेश्चन नंबर 4B जो असणार आहे तो समरी रायटिंगचा असणार आहे, जो तुम्हाला 5 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, ज्यामध्ये तुम्हाला अनसीन जो पॅसेज आहे त्याचंच तुम्हाला काय करायचं आहे तर समरी लिहायची आहे. तर तुम्ही पाहू शकता, तर त्याचं टायटल लिहायचं आहे, ज्यासाठी 1 मार्क्स असणार आहेत. आणि तुम्ही कशाप्रकारे सगळे पॉईंट्स समराईज केलेले आहेत, तुमचं ग्रॅमॅटिकल सेंटेन्स करेक्ट आहे का, तर यासाठी देखील 4 मार्क्स एकूण असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला समरी रायटिंग हा प्रश्न जो आहे स्किप करायचा नाही. आणि जो अनसीन पॅसेजवरचा असणार आहे, तर अशा तऱ्हेने सेक्शन 4 आपण अनसीन पॅसेजवरचा पाहिला. त्यानंतर सेक्शन 5 जो असणार आहे तो बघा काय असणार आहे, तर रायटिंग स्किल्सवरचा असणार आहे, जो तुम्हाला एकूण 20 मार्क्ससाठी असणार आहे. आणि तुम्हाला क्वेश्चन नंबर 5A1 जो असणार आहे त्यामध्ये तुम्हाला इनफॉर्मल किंवा फॉर्मल लेटर रायटिंगचं असल्यामुळे कोणतंही एक लेटर तुम्हाला चूज करून लिहायचं आहे, ज्यासाठी किती 5 मार्क्स असणार आहेत. तर फॉर्मल लेटरचं इथं दाखवलेलं आहे बघा एक्झाम्पल सोडवून. फॉर्मल लेटरमध्ये तुमचं नाव, त्यानंतर तुमचा पत्ता, त्यानंतर डेट लिहायला विसरायची नाही आणि डेटचा हाच फॉर्मॅट तुम्ही फॉलो करायचा आहे. 27-2-2026 असं लिहिलं तर तिथं तुम्हाला 0 मार्क्स मिळतील. तर असं लिहायचं आहे की 27 फेब्रुवारी 2026. त्यानंतर कुणाला लिहिणार आहे त्यांचा पत्ता, तर इथे बघा म्युन्सिपल कमिशनरला 2 असं व्यवस्थित त्यांचा पत्ता लिहायचा आहे. त्यानंतर सब्जेक्ट काय असणार आहे हे देखील तुम्हाला खूप थोडक्या शब्दात लिहायचं आहे. आणि रिस्पेक्टेड सर, त्यानंतर काय असणार आहे तर पत्राचा विषय काय असणार आहे, तर व्यवस्थित तुम्हाला अगदी ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सनं तुम्हाला काय करायचं आहे तर व्यवस्थित अगदी इथं लिहायचं आहे. तर पाहू शकता कसं लिहिलेलं आहे. आणि शेवटला युअर्स फेथफुली राणी शिंदे, तिथं ईमेल लिहायला विसरायचे नाही. त्यानंतर तुम्ही व्यवस्थित अगदी तुम्हाला 1 पेज भरून तुम्हाला पत्र हे लिहायचं आहे, ज्यासाठी मार्क्स किती 5 असणार आहेत. सेक्शन 5 आपण पाहत आहोत, ज्यामध्ये लेटर रायटिंग आपण पाहिलं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5B जो असणार आहे तो असणार आहे तुम्हाला डायलॉग किंवा त्यामध्ये स्पीच रायटिंग. तर इथे डायलॉग रायटिंग सोडवून दाखवलेलं आहे, जे 5 मार्क्ससाठी असणार आहे. तर यामध्ये डायलॉग रायटिंगचं कसं फॉर्मॅट असणार आहे पहा, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर जो असणार आहे तो 5B मधला पहिला जो असणार आहे तो त्यामध्ये तुम्हाला जम्बल्ड ऑर्डरमध्ये काय देतील सेंटेन्स देतील आणि तुम्हाला ते करेक्ट सिक्वेन्समध्ये ते लेटर्स लिहायचे आहेत, ज्याला 1 मार्क्स असणार आहे. त्यानंतर दुसरा जो असणार आहे तो इनकम्प्लीट तुम्हाला डायलॉग देतील आणि तुम्हाला तुमचे मिनिंगफुल असे सेंटेन्स तिथे लिहून रिगार्डिंग टू डायलॉग रिलेटेड, त्या डायलॉगचे रिलेटेड काय तिथं मिनिंगफुल सेंटेन्सेस येतील ते तुम्हाला लिहून काय करायचं आहे तर ते डायलॉग पूर्ण करायचं आहे, ज्यासाठी 1 मार्क्स असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 5B मधला Aला 1, Bला 1, 2 झाले. त्यानंतर तिसरा जो असणार आहे तो पहा, तुम्हाला काय करणार आहेत तर त्यांनी एखादा सब्जेक्ट देणार आहेत आणि ॲटलिस्ट प्रत्येक जे तुम्ही डायलॉग रायटिंगमध्ये जे कॅरेक्टर घेणार आहेत ते प्रत्येकाचे 3-3 सेंटेन्स मिनिंगफुल व्हायला पाहिजे, तसं तुम्हाला एक डायलॉग तयार करायचा आहे. तर इथं केलेलं आहे काय पहा, सेंड ऑफ फंक्शन ऑफ 10th स्टँडर्ड स्टुडंट्सचं. तर व्यवस्थित अगदी तुम्हाला ते लिहायचं आहे, सिक्वेन्स अजिबात व्यवस्थित चुकायचा नाही इथे कुठेही. तर यासाठी
किती 3 मार्क्स असणार आहेत. त्यामुळे ते व्यवस्थितच हा डायलॉग रायटिंगचा सोपा प्रश्न तुम्ही सोडवला तरी चालेल. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6 जो असणार आहे तो तुम्हाला एकूण किती 10 मार्क्ससाठी असणार आहे. ज्यामध्ये पहा क्वेश्चन नंबर 6A जो असणार आहे तो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणून असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला काय करतील, एखादी ट्री डायग्राम देतील आणि त्यानुसार तुमचं ते डिस्क्रिप्शन करा किंवा नॅरेटिंग त्याच्यावरचं एक पॅसेज तयार करा. यासाठी 5 मार्क्सचं, त्यालाच नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणतात. आणि सेकंड जो असणार आहे तो असणार आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. म्हणजे तुम्हाला एखादा पॅसेज त्यांनी देतील आणि त्यावरती तुम्हाला ट्री डायग्राम तयार करायला सांगतील. त्याला देखील किती 5 मार्क्स हे असणार आहेत. तर इथं पाहू शकता तुम्ही, इथं केलेलं आहे इंडियन ज्युडिशरीचं ट्री डायग्राम. तर याचा पॅसेज तुम्हाला प्रश्नपत्रिकेत देणार आहेत आणि त्याचं उत्तरपत्रिकेत तुम्हाला कसं ट्री डायग्राम येईल अगदी व्यवस्थित तुम्हाला तो लिहायचा आहे प्रश्न. तर तुम्ही पाहू शकता यासाठी 5 मार्क्स असणार आहेत. जो तुम्हाला सोपा जाईल त्यापैकी एक कोणता तरी सोडवायचा आहे, ज्यासाठी 5 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 6B जो असणार आहे तो असणार आहे तुम्हाला स्टोरी रायटिंग किंवा रिपोर्ट रायटिंग किंवा एक्सपांड द थीम यापैकी एक कोणती तर तुम्हाला कृती सोडवायची आहे. तर इथं मी स्टोरी रायटिंगचं दिलेलं आहे फॉर्मॅट. तर त्यामध्ये तुम्हाला एखादी अपूर्ण स्टोरी देतील किंवा तुम्हाला पॉईंट्स देतील आणि त्यावरून तुम्हाला स्टोरी तयार करायची आहे. ज्यामध्ये टायटल लिहायला विसरायचे नाही, व्यवस्थित अगदी टायटल लिहायचं आहे. त्यानंतर स्टोरी ही नेहमी पास्ट टेन्समध्येच असायला पाहिजे. ग्रॅमॅटिकल सेंटेन्स व्यवस्थित करेक्ट लिहायचे आहेत. जर तुम्हाला हे अवघड जात असेल तर एक्सपांड द थीमचा देखील प्रश्न तुम्ही सोडवू शकता. तुम्हाला जो सोपा प्रश्न वाटतो तो तुम्ही सोडवू शकता. तर अशा तऱ्हेने एकूण 4 कृती या सेक्शन 5 मध्ये सोडवायच्या आहेत. ते लेटर रायटिंग, डायलॉग रायटिंग आपण इथे सोडवलेला आहे. त्यानंतर एक व्हर्बल टू नॉन व्हर्बलचं इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा प्रश्न सोडवलेला आहे, जो 5 मार्क्ससाठी आहे. स्टोरी रायटिंग देखील 5 मार्क्सचा एक प्रश्न सोडवलेला आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. त्यानंतर पहा शेवटचा जो सेक्शन आहे तो बघा, सेक्शन 6 जो असणार आहे तो ट्रान्सलेशनचा असणार आहे, जो 5 मार्क्ससाठी असणार आहे. ज्यामध्ये पहा क्वेश्चन नंबर 7A जो असणार आहे त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही 4 वर्षचे मराठी त्याचं ट्रान्सलेशन करून लिहायचं आहे. ज्या वर्षी तुम्हाला माहीत आहे मराठी ट्रान्सलेट काय आहे ते व्यवस्थित अगदी योग्य शब्दाचं लिहायचं आहे, ज्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर B जो असणार आहे तो असणार आहे कोणत्याही 2 सेंटेन्सचं तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन करून लिहायचं आहे, जे देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. आणि तुम्हाला C जो असणार आहे तो काय असणार आहे, तर एखादी प्रूव्हर्ब देतील त्याचं मराठीत काय ट्रान्सलेशन असणार आहे ते लिहायचं आहे, जे 1 मार्क्ससाठी असणार आहे. तर अशा तऱ्हेने एकूण तुमचा सेक्शन 6 जो असणार आहे तो एकूण 5 मार्क्ससाठी असणार आहे, क्वेश्चन नंबर 7. आणि हा देखील तुम्ही व्यवस्थित अगदी सोडवायचा आहे, खूप सोपा आहे हा. तर अशा तऱ्हेने आपण इयत्ता 10वीचा इंग्लिश विषयाचा पेपर कसा लिहायचा आणि कोणत्या सेक्शनसाठी किती मार्क्स आहेत हे सर्व पाहिलं. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.